वार्तांकन रोखठोक बातमी। राज्यातील अभियांत्रिकी फार्मसीसह सर्व व्यावसायिक शिक्षण मुलींना मिळते। राज्य सरकारकडून मुलींचे शिक्षण व परीक्षा शुल्क भरली जाते, मात्र खासगी व शासकीय महाविद्यालयांकडून डेव्हलपमेंट शुल्क, विकास शुल्क घेतलं जातं। प्रत्येक महाविद्यालयाचे विकास शुल्क वेगवेगळं आहे, तरी पण सरासरी 15 ते 25 हजार रुपयांचं विकास शुल्क दरवर्षी मुलींना द्यावं लागतंय। तेवढं शुल्क भरणं शक्य नसलेल्या मुलींना दुसऱ्या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा लागतोय। मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय झाल्यापासून राज्यात व्यावसायिक शिक्षणात विशेषतः अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मुलींचा टक्का वाढलाय। दरम्यान खासगी महाविद्यालयांचे शिक्षण शुल्क लाखात असतं आणि उलट विकास शुल्क 25,000 रुपयांपर्यंत असतं। या उलट शासकीय उच्च महाविद्यालयाची शिक्षण शुल्क कमी आणि विकास शुल्क खूप जास्त आहे। शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याचा विद्यार्थ्यांना आनंद असतो, पण विकास शुल्क भरताना त्यांची पंचाईत होते। अनेकांना वेळेत विकास शुल्क भरणं शक्य नसल्यानं प्रवेश रद्द देखील करावा लागतो। या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकार विकास शुल्क देखील भरण्याच्या तयारीत आहे। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच त्या संदर्भात भाष्य केलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।